पहिलाच बॉल सौरंजन गायकवाडचा बिग ब्लास्ट. व्हॉट अ शॉट यार, आउट ऑफ द पार्क, लांब लचक खेळलेला बेमिसाल ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये सौरंजनचा कडक षटकार येतोय. त्याचप्रमाणे मॅन ऑफ द मॅचचा बहुमोल पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय सन्मान्य आनंद डॉक्टर आणि त्याचप्रमाणे किरण कांबळे यांना मॅन ऑफ द मॅच अमोल सावंत यांच्या शुभ हस्ते दिला जाईल. पुन्हा एकदा ऑन साइडला स्क्वेअर लेग मध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. तर यूट्यूबच्या माध्यमातून बॉल देऊन सहकार्य करा. यूट्यूबच्या माध्यमातून जुळलेल्या सर्व प्रेक्षकांची मनापासून दिलगिरी व्यक्त करण्यात येते. नेटचा इश्यू असल्यामुळं आजच्या दिवसामध्ये देखील दुपारच्या सत्रामध्ये काही सामने अडकत किंवा एरर तो आपल्याला दिसतोय स्क्रीनवरती, परंतु हा स्पोर्ट्स ऑन वाहिनीचा दोष नाहीये, इथं नेटवर्क इश्यू आहे. सात धावा धावफलकावरती 7 रन्स ऑन बोर्ड. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती असताना ज्या प्रकारे आपण पाहतोय सौरंजन गायकवाड या खेळाडूने पहिल्याच बॉलवरती ब्लास्ट चढवला आणि ऑन दी राईट स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये आक्रमकता दाखवणारा फटका बहारदार सजवला गेलाय. आणि जर समोर आपण पाहिलं तर मॉन्स्टर 11 या संघानं 2 मधले 2 सामने जिंकलेत. मॅन ऑफ द मॅचचा बहुमोल पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय अमोल सावंत आणि त्याचप्रमाणे डॉक्टर आनंद सर यांच्या शुभ हस्ते दिला गेलाय. किरण कांबळे एक लाजवाब ओव्हर, केवळ एकच धाव खर्च करून 2 महत्वाच्या विकेट घेण्यामध्ये यश आले. अकुट टप्प्याचा बॉल ऑन साइडला खेळलाय, क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक, मस्तक पे दिया है दस्तक, सडक पे कडक सौरंजन गायकवाड रन सिक्सर. दुसरा ब्लास्ट मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने आक्रमकता आता या खेळाडूची पूर्णपणे सेट झालेली नजर आपण पाहतोय आणि आय साइड आपण पाहू शकतो. अकुट टप्प्याचा बॉल होता, थोडासा हलकासा टर्न मिळाला होता बॉलला, परंतु त्या बॉलला आडवा बॅटनं पाठवले. ताकद दाखवणारा नजाकतदार फटका 6 धावांसाठी. 2 ब्लास्ट मैदानामध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये आलेत आणि ह्या 2 ब्लास्ट निश्चित फलंदाजांना सुपर हिट करतायत. पॉवर प्लेची ओव्हर आहे, पहिलीच ओव्हर. हा स्ट्रोक ऑन साइडला खेळला आहे, परंतु एक धाव निश्चित मिळेल. मनोबल वाढवणारा स्ट्रोक आहे. क्रॉस द बॅट आले, ऑन साइडला स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा आहे, एक सिंगल मिळते. आत्तापर्यंत जर आपण पाहिलं ना, मनीष मांढरे यांची गोलंदाजी तितकीशी लाजवाब राहिलेली नाहीये, परंतु फलंदाजीनं निश्चित कमालीचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला आहे. मनीष यांना कमबॅक करावं लागेल. 4 चेंडूंमध्ये 2 ब्लास्ट आलेत. हो यावेळेसचा बॉल वेगवान बॉल आणि सरळ त्रिफळाचीत कमबॅक होत आहे. सौरंजन गायकवाड बॅक इन पवेलियन. जबरदस्त चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला गेलाय. व्हॉट अ बॉल यार, लाजवाब चेंडू हाताळलाय आणि त्यानंतर सेलिब्रेशन. 2 षटकार आल्यानंतर मात्र कमबॅक केले गेले. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय अक्षय भोसले. सिद्धनाथवाडी गावचा खेळाडू आहे आणि याही खेळाडूंना WPL चे अनेक पर्व गाजवलेले आहेत. त्याचप्रमाणे आपण पाहतोय लिजंड क्रिकेटर गणेश काका सावंत देखील उपस्थित आहेत. दीपक कदम उपस्थित आहेत. मनापासून स्वागत आहे. अक्षय भोसले बॅटिंग मार्कवरती सज्ज होईल. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर इलेव्हेशन मिळते.
पहिला बाउन्स पंचांनी कळवलाय, 1 बाउन्सचा इशारा येतोय. षटक क्रमांक पहिलं संपल्यानंतर धावफलक 14 या धावसंख्येवरती. लॉस ऑफ 1 बिग विकेट, सौरंजन बॅक इन पवेलियन. येणारे 18 चेंडू महत्वाचे आहेत. खोडियार माता प्रसन्न, खानापूर स्टॉप या संघाला. षटक क्रमांक 2 मध्ये आमंत्रित केले अमित वाडकर यांना. मॉन्स्टर 11 2 मधले दोन्ही सामने जिंकलेला संघ आहे, तर समोर खोडियार माता प्रसन्न या संघाने एक सामना जिंकला, एका सामन्यामध्ये पराभवाला सामोरं जावं लागले. दोन्ही सामने पराभूत झाले, त्यामुळे हा सामना खोडियार माता प्रसन्नाला खूप महत्वाचा आहे. बॅटिंग मार्क वरती सज्ज होईल दिग्विजय. ऑन दी राईट स्ट्रोक खेळलाय, गॅप मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. बिपिन त्या रिजन मध्ये जयेशचं खूप चांगलं बॅकअप. स्लोवर 1 होता, ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक अजय सोपोनिशी त्या रिजन मध्ये येतोय, बॉलला फील्ड करेल. 2 धावांचा कॉल मिळालाय आणि 2 धावा मैदानामध्ये कंप्लीट देखील केल्या जात आहेत. षटक क्रमांक 2 मध्ये अमित वाडकर बोरगाव गावचं सितारा आहे, तर समोर अक्षय भोसले. हो प्लॅन मिस. त्यानंतर कोणतेही धाव घेण्यासाठी स्पष्ट नकार दिलाय नॉन स्ट्रायकिंग एंडवरती दिग्विजय यांनी. आणि ज्या पद्धतीने आपण पाहतो, पहिल्या ओव्हरमध्ये सौरंजन यांनी डावाला चांगली सुरुवात केली होती किंवा स्फोटक पद्धतीने धाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यानंतर मात्र षटक क्रमांक 2 मध्ये कमबॅक केले गेले. हो, इथं देखील संधी होती स्ट्रोक खेळण्यासाठी मोठा, परंतु मिस टाइम स्ट्रोक आहे. बॅटच्या टो वरती बॉल बसतोय आणि त्यानंतर एक सिंगल येते. आतापर्यंत खूप चांगले बॉल हाताळलेले आहेत. 3 चेंडू हाताळलेत. 4 चेंडूंमध्ये खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चारच धावा खर्च झालेल्या आहेत. टोटल धाव फलक जर आपण पाहिला 18 धावा. यावेळेस परफेक्ट मिडल केलाय, जबरदस्त हिट, लांब लचक खेळलेला दिग्विजय मोहिते ब्रँड. 6 धावा षटकार. स्लोवर 1 होता, पिक केला, त्यानंतर तो आपण पाहू शकतो मिड विकेटच्या बाहेर पाठवलाय 6 धावांसाठी. आणि या स्ट्रोकची खऱ्या अर्थानं गरज होती. अमित वाडकर यांच्यावरती गोलंदाजी ज्या पद्धतीने केले, पहिले 4 चेंडू मात्र खूप चांगल्या पद्धतीने हाताळले. त्यानंतर या बॉलवरती दिग्विजयचा बिग ब्लास्ट येतोय. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. लोअर फुल टॉस, ऑन साईडला स्ट्रोक खेळलाय. एक सिंगल मैदानामध्ये कंप्लीट केली जाते आणि एका धावेच्या साथीनं दोन षटकांच्या अखेरीस 25 धावा धावफलकावरती आहेत.
25 रन धाव फलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी जयेश आलाय. ओहो हो, टप्पा पडतोय बाहेरच्या बाजूला, बॉल वळण घेत असताना आपण पाहतोय आणि हा बॉल डॉट बॉल येतोय. निर्धाव बॉल मैदानामध्ये संपन्न होतोय. पुन्हा एकदा लगातारचे 2 चेंडू, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आणि जयेश यादवनं गोलंदाजीच्या माध्यमातून प्रभावित केले. निश्चित खूप चांगली गोलंदाजी पाहिला मी ते. यावेळेसचा चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेर. 2 बॉल वेट केले, त्यानंतर बॅकफूट वरती येऊन खूप चांगला स्ट्रोक सजवलाय. डीप लॉंग ऑनच्या पलीकडे जाणारा दिग्विजय मोहितेचा पुन्हा एक ब्लास्ट येतोय. षटकाराच्या माध्यमातून 31 धावा धावफलकावरती लागतायत. 31 रन्स बोर्ड. एक फायटिंग टोटल उभी करण्याचा निश्चित प्रयत्न आहे टीम खोडियार माता प्रसन्न खानापूर या संघाचा. हा स्ट्रोक फसलाय, बॉल हवेमध्ये, डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक स्वतः यष्टीरक्षक आहेत अमित वाडकर, सेफ अँड इन टू द बास्केट. फलंदाज होईल बाद. दिग्विजय मोहितेची सुरुवात केली किंवा दिग्विजय मोहिते यांच्याकडून अपेक्षा वाढल्या, परंतु त्यानंतर मिस टाइम स्ट्रोक झाला आणि यष्टीरक्षकानं कोणती चूक न करता तो कॅच अप्रतिम कॅरी केलाय आणि झटका बसतोय महत्वाचा. दिग्विजय यांना देखील परतावं लागेल. दुसरा महत्वाचा खेळाडू बॅक इन पवेलियन. न्यू बॅटर सोमनाथ मोरे, प्लेअर फ्रॉम पाचवड. हा एक स्फोटक फलंदाज आहे. चला स्पीड अपली मैदानाच्या आतमध्ये हा मॅच स्टार्ट ठेवा. हा देखील स्ट्रोक फसलाय सोमनाथ यांचा. पुन्हा एकदा डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक येतोय, स्वतः यष्टीरक्षक आणि 2 क्षेत्ररक्षकांमध्ये जजमेंट फसलं. पहले आप इस चक्कर में कॅच ड्रॉप. बॅटचे प्रतीक रणपिसे यांच्या हातामध्ये बॉल विसावतोय आणि अक्षय भोसले यांचा देखील खेळ थांबवण्यामध्ये यश मिळेल. धाव फलकावरती धावा लागतायत. 32 धावा, 32 रन्स. यानंतरच्या दोन्ही टीम्स आपण तयार राहा. यानंतर होणाऱ्या दोन्ही टीम्स मॅच आपण पाहतोय. अनिल स्मृती वर्सेस कृषी क्रांती राजवैभव 11 कवठेवाई. स्लॉग ओव्हर षटक क्रमांक 14 हाताळण्यासाठी संकेत बॉलिंग ट्रॅक वरती रेडी होत आहेत. आउटसाइड द ऑफ स्टंप वाईट बॉल येतो. एक्स्ट्रा रन स्कोर बोर्ड वरती ऍड केली जाईल आणि ज्या पद्धतीनं करंट रन रेट आहे 10.67चा, तो करंट रन रेटचा रेशो आता वाढवणं गरजेचं आहे. सोमनाथ मोरे यांच्याकडे ताकद आहे आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवरती ऋषभ देखील मोठ्या फटक्यांसाठी जाणले जातात. प्लेअर फ्रॉम खानापूर. समोर संकेत वाडकर हे एक यंग टॅलेंट.
स्टेप आउट झाले. ऑन दी राईट स्ट्रोक खेळलाय. बॉल भरपूर हवेमध्ये आहे. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येतोय. मनीष मांढरे यांच्या हातामध्ये बॉल विसावतोय आणि आता सोमनाथ मोरे यांचा देखील खेळ थांबतोय. आणि आता खोडियार माता प्रसन्न खानापूर या संघाचे टीम ओनर संदीप चव्हाण मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील येणारे 5 बॉल फेस करण्यासाठी. टोटल 32 धावा धावफलकावरती आहेत. 32 रन्स 33 रन्स ऑन बोर्ड. 33 धावा धावफलकावरती. चला टीम कृषी क्रांती आणि राजवैभव 11 आणि अनिल स्मृती 11 आणि कृषी क्रांती राजवैभव 11 या दोन्ही संघांचे संघनायक प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस साठी येतील. हा स्ट्रोक हवेमध्ये आहे. पुन्हा एकदा डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येतोय बिपिन आणि बिपिनच्या हातामध्ये बॉल विसावतोय. लगातारचे 2 झटके बसतायत आणि या ठिकाणी भावड्या यांचा देखील खेळ थांबवण्यामध्ये संकेत यांना मिळेल सफलता. लोअर फुल टॉस होता. फक्त बॉलला दिशा देण्याचा प्रयत्न झाला परंतु तोही प्रयत्न फसलाय. डीप लॉंग ऑफ मध्ये खूप चांगला झेल कॅरी करण्यामध्ये यश आलंय आणि 2 बॉल 2 झटके आल्यानंतर स्कोर बोर्डला निश्चित थांबवण्याचा प्रयत्न आहे मॉन्स्टर 11 या संघाचा किंबहुना संकेत यांचा. तर टीम कृषी क्रांती वॉरियर्स आणि अनिल स्मृती कृषी क्रांती राजवैभव 11 वेगवान बॉल मैदानामध्ये एक डिक्लेअर पंचांच्या माध्यमातून सांगितलेले आहे आणि एका डिक्लेअरच्या साथीनं 34 रन धाव फलकावरती आहेत. रन कैसे भी हो आने जरूरी है. चला अनिल स्मृती 11 लास्ट कॉल. कृषी क्रांती वॉरियर्स संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. अनिल स्मृती 11 याही वेळेसचा बॉल चाललाय डिक्लेरेशन झोन मध्ये. सन्मान्य राजीव शेठ शिर्के यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. आउटसाइड दी लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन धाव फलकावरती ऍड होते. 37 धावा टोटल धाव फलकावरती आहेत. शेवटचा चेंडू महत्वपूर्ण आहे. शेवट गोड करण्याचा प्रयत्न निश्चित राहील बॅट्समन अक्षय मालुसरे यांचा. तर बॅट आणि बॉलचा मात्र संपर्क झालेला नाहीये. एक बाईट सिंगल धावफलकावरती ऍड केली जाईल आणि एका सिंगलच्या साथीनं 38 धावा धावफलकावरती लागतायत मॅच जिंकण्यासाठी. मॉन्स्टर 11 या संघाला 24 चेंडू आणि 39 धावांचं लक्ष असेल. दुपारच्या सत्रामध्ये तुम्ही पाहिलं टॉस केला जातोय. कृषी क्रांती राजवैभव 11 वर्सेस अनिल स्मृती. अनिल स्मृती 11 या संघाने टॉस जिंकला आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय कळवलेला आहे.
आशीर्वाद मिळावा सर्वांकडून, कृपा मिळावी देवाकडून, स्नेह मिळावा जगाकडून. जगात माहिती नाही किती दिवस राहायचं आहे, जिंकून घ्या सर्वांची मने, हा जीवनाचा खरा दागिना आहे. आयोजन केलं, सर्वांची मनं जिंकली. सुंदर असं आयोजन, सुंदर असं नियोजन वाई प्रीमियर लीग पर्व 3चं. खानापूर स्टॉप आपली त्वरित फिल्डिंग लावून घ्यायची आणि मॉन्स्टर 11 संघाचे 2 बॅटल मैदानामध्ये पाठवायचे आहेत. अगदी खानापूर स्टॉप या संघाने प्रथमतः फलंदाजी करून बॅटिंगसाठी 39 धावांचं टार्गेट या ठिकाणी मॉन्स्टर 11 संघासमोर या ठिकाणी ठेवलेलं आहे. चला त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय खानापूर स्टॉप संघ, कारण भरपूर वेळ झालेला आहे. आपल्याला भरपूर अशा मॅच मैदानामध्ये या ठिकाणी भरवायच्या आहे, त्यामुळे सुंदर अशी स्पर्धा वाई प्रीमियर लीग पर्व 3 आपण या ठिकाणी पाहतोय. आजच्या दिवसातील 6वा सामना या ठिकाणी आपल्या भेटीला या ठिकाणी आलेला आहे. कृपया बॉल आतमध्ये पाठवायचा आहे. चला खानापूर स्टॉप आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे आणि मॉन्स्टर 11चे 2 फलंदाज मैदानामध्ये पाठवायचं आहे. तर मॉन्स्टर 11 संघाचे 2 फलंदाज मनीष मांढरे आणि बिपिन माडिक मैदानामध्ये सज्ज झालेत आणि स्ट्राईक वरती आहे मनीष मांढरे. तर गोलंदाजी ट्रॅक वरनी आपल्याला खानापूर स्टॉप या संघाकडून गोलंदाज पाहायला मिळतोय. कृपया दोन्ही संघाचे 12th मॅन एका ठिकाणी समालोचन कक्षामध्ये आपल्याला पाठवायचे आहेत. कृपया दोन्ही संघाचे 12th मॅन या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये पाठवायचे आहेत. तर बॉलिंग मार्कवरती राईट हँड गोलंदाज रोहित. चला मॅचला एखादी सुरुवात होती. पहिला चेंडू रोहित यांचा रिव्हर्स स्वीटीज करण्याचा प्रयत्न, चांगला फटका पाहायला मिळाला. पण या चेंडूवरती पहिल्या चेंडूवरती घणाघात प्रहार या ठिकाणी मनीष मांढरे याच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. सुंदर असा षटकार स्विच हिट करला आणि अगदी सीमारेषे पार या ठिकाणी मनीष मांढरे यांनी पाठवला. पहिला चेंडू होता, थोडेसे वळले, अगदी बॉल हाफ ट्रॅकर चेंडू पाहायला मिळाला. अगदी त्याचा पुरेपूर फायदा घेताना मनीष मांढरे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मनीष मांढरेकडे स्विच हिट करण्याची धमक, ताकद या खेळाडूमध्ये आहे. एक सातारा जिल्हा आयकॉन असू द्या, पश्चिम महाराष्ट्र आयकॉन असू द्या, खेळाडूची ओळख आहे मनीष मांढरे. पुढचा चेंडू अजून एक उलटे फिरले, रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न. चांगल्या पद्धतीचा चेंडू, अगदी पहिल्या चेंडूवरती प्रहार करावा, तेवढंच गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवरती जरी षटकार मारा तर दुसऱ्या चेंडूवरती रोखण्याचं काम केलं या गोलंदाजानं रोहित यांनी.
रोहित याचा पुढचा चेंडू मनीष मांढरे, रोहित वर्षे मनीष मांढरे, अगदी सुंदर असा लाजवाब फटका पाहायला मिळाला. मनीषच्या बॅट मधून आलाय वाई प्रीमियर लीगचा ब्रँडेड षटकार. अगदी पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला, दुसऱ्या चेंडूवरती अगदी मिस चेंडू पाहायला मिळाला, मग तिसऱ्या चेंडूवरती परत प्रहार चढवताना पाहायला मिळतोय मनीष मांढरे. अगदी मैदानाच्या आतमध्ये कलगीतुरा रंगताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. खानापूर स्टॉप वर्सेस मॉन्स्टर 11 अशी दोन संघ आमने सामने झुंजताना लढताना संघर्ष करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पुढील चेंडू रोहित वर्सेस मनीष असं बॅटल आहे मैदानामध्ये. स्लोअर फुलटा चेंडू पाहायला मिळाला. अगदी बॅट आणि बॉलमध्ये कोणताही संपर्क पाहायला मिळाला नाही. म्हणजे चांगल्या पद्धतीचा अगदी नौका खेळाडू आहे, गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. नौका खेळाडू आहे पण आपल्या गोलंदाजीला साजेशी खेळी खेळताना या ठिकाणी गोलंदाज पाहायला मिळतोय. अगदी एक तेरी एक मेरी असा हा ठिकाणी चाललेलं रणकंद मैदानामध्ये आपण पाहतोय. सूचित करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे पण त्याच्या आवाक्याबाहेर चेंडू होईल फरार. आणि या बॅटमधनं आलाय मनीषच्या अजून एक लाजवाब चौकार. अगदी धावसंख्या 16 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक थोडं महागडं होताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. थोडंसं अगदी शेवटचा चेंडू आहे पॉवर प्ले षटकाचा. अजून एक चांगला लाजवाब समोरच्या दिशेला मनीष मांढरेच्या बॅट मधून आलाय AK-47 षटकार. म्हणजे मनीषचा विचार करायला गेला तर या ओव्हरीमध्ये मनीषने 3 षटकार ठोकले. म्हणजे 1 ओव्हर आणि 22 धावा या ठिकाणी कुठल्या मनीष मांढरे. अगदी कौतुक करावं तेवढं कमीच आहे मनीष मांढरेचं. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट या ठिकाणी पहिलं ओव्हर अगदी पॉवर प्लेचं षटक हाताळताना मनीष मांढरे यांनी आपण पाहिलं. अगदी खानापूर स्टॉप या संघाकडून गोलंदाजी अगदी कॅप्टन कोणाच्या धुरावरती गोलंदाजी संपवतात या ठिकाणी पाहणं जरुरीचं आहे. तर गोलंदाजीवरती आहे नीरज. पांडेगाववरून बिलंग करतात. तर बॅटिंग मार्कवरती आहे बिपिन, लेफ्ट हँड बॅट्समन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. रायटी वर्सेस लेफ्टी असं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुढील चेंडू ओहो चांगल्या पद्धतीचा चेंडू स्विचिट करण्याचा प्रयत्न परंतु डी झोनमध्ये चेंडू विसावला गेला या ठिकाणी. अगदी धावसंख्या फलक हलता होताना आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या झाली 23. अगदी कोणतीही विकेट नाही आणि 23 धावा या ठिकाणी संघाने ठोकलेल्या आहेत. 39 धावांचं टार्गेट या ठिकाणी मॉन्स्टर 11 संघासमोर आहे. सुंदर असा चेंडू या ठिकाणी समोरच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलोथ्रूमधून किती धावा निघतात आणि 1 धावावरती समाधान मानावं लागले. अगदी स्ट्राईक रोटेशन या ठिकाणी पाहायला मिळाली आणि मनीष मांढरे यांच्याकडे स्ट्राईक या ठिकाणी उपलब्ध झालेले आहे. सुंदर असं पर्व क्रमांक 3 आपण पाहताय वाई प्रीमियर लीग. पुढील चेंडू नीरज थोडा हाफ ट्रॅकर होता. अगदी त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय आणि अजून एक मनीषच्या बॅटमधनं आलाय ब्रँडेड असा चौकार. लाजवाब बॅटिंग या ठिकाणी मनीष मांढरे यांची पाहताय आपण. थोडासा हाफ ट्रॅकर होता, अगदी त्याचा पुरेपूर फायदा घेतला आणि अगदी कव्हर आणि पॉईंटच्या मधून चेंडू सरळ पाठवून दिलाय सीमारेषे पार. मनीषचं कौतुक करावं लागेल. 7 चेंडू आणि 26 धावावरती मनीष या ठिकाणी आपल्या संघाकडून खेळताना पाहायला मिळतोय. हो अजून एक चांगल्या पद्धतीचा चेंडू अगदी जोरात मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॉल आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क नाही.
आणि चांगल्या पद्धतीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपल्याला नीरज याच्याकडून पाहायला मिळतोय. पुढील चेंडू, ओ गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. अगदी प्रहार चढवला होता, परंतु सुंदर असे चेंडू, 2 चेंडू डॉट या ठिकाणी गोलंदाजाकडून पाहायला मिळाले. अगदी कुठेतरी धावसंख्येला ब्रेक लावताना या ठिकाणी खानापूर स्टॉप संघ या ठिकाणी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुढील चेंडू नीरज वर्षेस मनीषाचं बॅटेल रंगलंय. फुलटा चेंडू आहे, किती धावा निघतात या ठिकाणी पाहायला मिळतात. 1 धाव घेण्यास सफल. अगदी ऑन साइडला चेंडू कटवला आहे. अगदी 1 धावावरती समाधान मानावं लागेल. आणि ओव्हरची झाली समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर मॉन्स्टर 11 संघाची धावसंख्या झाली 29 बिना मोबदला. अगदी कोणतीही विकेट नाही आणि 29 धावाची मजल या ठिकाणी मारलेली 2 ओव्हरमध्ये. म्हणजे करेक्ट रन रेटचा आपण विचार केला तर 14.50चा करेक्ट रन रेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. संघासाठी 3रं षटक मैदानाच्या आतमध्ये घेऊन आलेले आहेत. सुरंजन गायकवाड गोलंदाजी मार्कवरती. अगदी 5 ते 6 पावलाचा रनअप आहे. लेफ्ट हँड गोलंदाज स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि लाजवाब. अगदी 1 अटेम्प्टमध्ये कॅच सुटला. म्हणजे सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. अगदी मिसफील्ड व्हायला मिळाली, पण कौतुक करावं तेवढं कमी आहे. फर्स्ट अटेम्प्ट सेकंड अटेम्प्टमध्ये घेण्याचा प्रयत्न केला, पण या ठिकाणी मिस झाला. अगदी किती धावा मिळतात पंच आम्हाला या ठिकाणी सांगतील. आणि या ठिकाणी चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. अंपायरनं घोषित केला 4 धावा या ठिकाणी स्कोर कार्डमध्ये भर केल्या जातील. धावसंख्या झाली 33. अगदी सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये आहे, मनीष आणि बिपिन. पुढील चेंडू आणि हा एक चेंडू होता स्लॉट मध्ये, त्याला पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये आणि हा एक येतोय मनीष मांढरेच्या बॅट मधनं. लाजवाब, खणखणीत आणि विजयाचा षटकार. आणि मॉन्स्टर 11 संघानं अगदी 2 ओव्हर आणि 1 षटकामध्ये अगदी 39 धावांचं टार्गेट पूर्ण केलंय. सुंदर अशी मॅच या ठिकाणी आपण पाहिली. मॉन्स्टर 11 विरुद्ध खानापूर स्टॉप आणि मॉन्स्टर 11 संघानं बाजी मारली. जिंकलेल्या टीमचं अभिनंदन, हरलेल्या टीमचं आभार. तर अर्थातच नो डाऊट ज्या खेळाडूने 12 चेंडूमध्ये 37 धावा ठोकल्या